काही दिवसांपूर्वी बीडमधील अवादा पवनचक्की कंपनीचा 12,87,000चं सामान चोरीला गेलं होतं। या गुन्ह्याचा आता उलगडा झालाय। 10 आरोपींनी अवादा कंपनीची केबल चोरी केली होती। याची किंमत 12,87,000 रुपये इतकी होती। गार्डला बांधून ठेवत त्याची चोरी करण्यात आली। संतोष देशमुखांची हत्या ज्या मस्साजोग इथल्या पवनचक्कीच्या वादावरून झाली होती तिथलंच सामान चोरीला गेलं होतं। बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली। या 10 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आले। आरोपी धनाजी काळे, मोहन काळे, लालासाहेब पवार हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत, तर बबन शिंदे हा बीडमधलाच आहे। अवादा कंपनी जो बीडा शिवारात अवादा कंपनीचा जो विंड टर्बाइन होती त्याच्यातून 14 आरोपींनी केबल चोरी केली होती, कॉपर वायर केबल, आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे बांधून ठेवला होता, त्यांच्यावर मारहाणसुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती। त्यामध्ये एकूण 12,87,000चा त्यांचा मुद्देमाल गेला होता। हा तक्रार घेतल्यानंतर आमच्या जो पोलीस स्टेशन आणि आमच्या जो LCBची टीम आहे त्याच्या बाबतीत ते काम सुरू केले होते आणि LCBची टीमनी आज 14 तारीखला एकूण 10 आरोपी निष्पन्न केलेले आहे। 10 आरोपीपैकी 4 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे आणि एकूण 11,58,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। 4 आरोपी आणि हे जे पूर्ण टोळी आम्ही निष्पन्न केलेले आहे त्यामध्ये आणखीन 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे। एक गुन्हा नेकनूरचा आहे, नेकनूरचा गुन्हा नंबर 11/25, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची केबल वायरची चोरी गेली होती, तो उघडकीस आणलेला आहे। त्याच्यानंतर केज पोलीस स्टेशनला मस्साजोग येथील अवादा कंपनीचा अजून एक दुसरा केबल चोरीचा गुन्हा होता, तो पण उघडकीस आणलेला आहे। पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत कॉपर केबल वायर चोरीचा एक गुन्हा होता 2024चा, तो पण उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये आता जो 4 आरोपी अटक आहे त्यांचे नाम आहे बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे, लालासाहेब साखाराम पवार। त्यामध्ये बबन शिंदे हा बीडचा राहणारा आहे आणि बाकीचे 3 आरोपी धाराशिवचे राहणार आहे, वाशी तालुकाचे। हा पूर्ण केसमध्ये आमची जो टीम होती ते टीम आपला लोकल क्राईम ब्रांचची टीमनी त्यामध्ये काम केलेलं आहे आणि लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर उस्मान शेख, त्याच्यानंतर API विजय, PSI महेश, हेड कॉन्स्टेबल राजू, ग्रेड PSI हनुमंत, हेड कॉन्स्टेबल महेश, हेड कॉन्स्टेबल तुषार आणि हेड कॉन्स्टेबल गणेश।